श्री गजानन महाराज भाग तिसरा. एक का दोन तेव्हापासून अनेक लोक गांजा आणून संताला भरून देण्याच्या आधी देणाऱ्याने दम मारला तरच त्याला प्यायला मिळे. एकदा का संताच्या हाती चिलम दिली की त्याची राख होईपर्यंत महाराज ते सोडतच नसत. ही त्यांची ताकद. त्यांच्या स्वभावाचा परिचय कोणालाच झाला नाही. मनाशीच हसणे, बडबडणे, मुद्रा रागीट करणे, हातवारे करणे किंवा एखाद्याच्या गळ्यात हात टाकून तासनतास बसणे, पाण्यात बसणे, कधी कधी नदीच्या काठाने फिरणे, तर कधी ते इतक्या सपाटून पडत असत की त्यांचा पत्ता सोबतच्या लोकांना लागेच ना. झोपायचं तर खाली दगड, माती, गवत व कधी गादी गिरद्या, तर कधी पपुट्यात लोळणे, चिखलात नाचणे, आडात लपणे, कधी दऱ्या खोऱ्यात निवांत बसणे. एक का दोन का तीन 8 दिवस गुप्तपणे संचार करीत एकाच वेळी अनेक ठिकाणी महाराज दिसले अशी वार्ता तर नेहमी बंकटाच्या घरी येत आणि त्यांना पाहण्यास बंकट सारखा फिरे. पण काही केल्या ते सापडत नसत. त्यांच्या मनात आले की पडदिशी पडवीत येऊन ते गणगण गिणात बोते ह्या उच्चाराने नाचत नाचत तासन तास घरी राहत. कोण्या एका भक्ताची प्रकृती बरी नसली किंवा तो मरणप्राय यातनेने पीडित असला तर महाराज खिन्न राहत. अशाच एका प्रसंगात महाराज आनंदात नाचता नाचता एकदम गप्प झाले आणि जे पलंगावर पडले तर उठलेच नाही. 1, 2 का 3 नव्हे, सतत 7 दिवस अन्न पाण्याविना ते जागच्या जागी निश्चेष्ट पडले होते. कारण कोणाच्याही लक्षात येईना आणि त्यांच्या दर्शनास येणाऱ्या भक्तांमध्ये चर्चा सुरू झाली. नियमित येणारे सर्व येत, पण जानराव देशमुख हा 15 दिवसापासून आजारी होता, तो आला नाही हे आता सर्वांच्या लक्षात आले. 2 माणसे धावतच जानरावांकडे गेली. तो काय मृत्यूच्या दारात शेवटचा क्षणच मोजतो की काय, ह्या दुःखात सर्वांची रडारड तेथे ऐकू आली. घरचा चांगला धनिक औषध पाणी रगड केली, पण गावच्या संतांचा मात्र ह्या धनिकाला विसर पडला होता. म्हणतात ना, जवळच्याची किंमत नाही, दूरचा गळा लावी, ह्या म्हणीप्रमाणे 10-12 डॉक्टर पालथे केले, पण त्याचा शेवट झाला तो हा असा. आलेल्या माणसांनी क्षणातच त्याच्या घरातील माणसांना व त्याच्या पत्नीला धीर दिला व एकाने संतांच्या पायाचे तीर्थ आणण्यास सांगितले. तीर्थ म्हणताच बाईची तडक धावली. ती संत चरणांजवळ थांबली. बंकटाला विनवले, परंतु महाराजांची झोप कोण मोडणार. गलबला सुरू झाला. तेव्हा तो आपली संतांजवळ किंमत किती आहे हे आजमावू लागला, पण कोणाचीच हिंमत झाली नाही. शेवटी गंडांतर टाळावायचे होते ते संतांनीच टाळले आणि आता धोका नाही हे निश्चित होऊनच ते बोलू लागले. आमच्याजवळ का आलीस? डॉक्टर काय करतात? लाज आम्हाला, तुम्ही काय? गाईच्या अंगावरच्या धावत्या गोमाशाच ना. आज इकडे तर उद्या तिकडे. विश्वास कवडीचा नाही. आली मोठी धावत, आता उभी का? कर ना आमच्या डोक्याचा चांदोबा. आली होती अमावास्या, तू कशाला येशील? तो झाला घोडा आणि तू भटकते फिरते वणवण. दोस्ती आमची परकेपणाने आमचे तोंड काळे करीत होती. आली तर मरणा, घे घे. ह्या शब्दातच भावनांना जाणून संताने पाय वाटीत बुडविला. मग वेळ न गमावता ते तीर्थ तिने आपल्या पतीस पाजले. 1, 2, 3 दिवस सारखे 2 वेळ तीर्थच. औषधाचे काम तीर्थाने केले. काय चमत्कार! जानराव 4थ्या दिवशी खायला मागू लागला आणि बायकोने मोठ्या प्रेमाने चून भाकर ताकाची कडी नवऱ्यासमोर ठेवली. जानरावाने एक तुकडा तोडला. कुणास ठाऊक त्याच्या तोंडून एकदम गजानन महाराज की जय असा ध्वनी निघाला. तो खोकला तापाचा माणूस, अशक्त व पचनशक्ती क्षीण अशा स्थितीत त्याने खाण्यास बसावे हे संतांच्या लक्षात आले आणि धावतच क्षणात जानराव थांब, मरायचे होते तर माझे नाव का घेतले? टाक घास. जानरावाला तर आश्चर्याचा धक्काच बसला.
मनातल्या मनात मी समर्थांच्या नावाचा उच्चार केला, परंतु हे समर्थांना कळलं कसं? परंतु संत चरणी त्यांचा विश्वास होता. संताला नमस्कार केला व संतांचे पाय धरले. माफ करा देवा, घर भुललो, पण तुम्ही नेमके हाती धरून घरी आणलं. आता मी पुन्हा चुकणार नाही. आणि संतांच्या पायावर त्याने डोके ठेवले. करणी करताना विचार नाही, त्रास आम्हाला होतो. आता तूच सांग, भरून दिली का 15 दिवसाची चिलीम? गण्या गिण गिण गिणात बोते, चुटकी वाजवीत पुन्हा तेच म्हणाले. आणि बंकटाने चिलीम जानरावांच्या हवाली केली. बायकोने तंबाखू दिली, चिलीम पेटली. आज संताने पहिले जानरावाला दिली. ताकद नसतानाही विश्वासाने दम मारला तो काय? एकदम खोकल्याची उबळ आली. पुन्हा मरणप्राय दुःख. संत हसू लागले. गण्या, खान पीन तमाकू आणि पाठीवर दाब दिल्यासारखं केलं. तो सर्व छातीतील बेडके भराभर बाहेर आले आणि संध्याकाळी जानरावाला अगदी बरे वाटले. गजाननाचे नामस्मरण आणि थोडे दूध घेऊनच तो 1.25 महिना राहिला. आजचा दिवस जानरावच्या जीवनातल्या पौर्णिमेचा होता. बायको सारजा आनंदाने फुलून गेली होती. महालक्ष्मीसारखा तिचा चेहरा प्रफुल्लित व टवटवीत दिसत होता. संतांच्या आशीर्वादाचा चंद्रमा तिच्या भालप्रदेशावर सर्वांना साक्ष देत होता. विश्वासातच अमावास्येची पौर्णिमा होते आणि दोघेही संतांच्या दर्शनास निघाले. जानराव मनातल्या मनात संतांचे उपकार स्मरणाने आठवीत होता. बंकटाच्या पडवीत बाज टाकून संत हसत आणि उड्या मारत, आला रे आला, महागण्या आला, देवानं फेकला न बाईनं झल्ला, आला रे आला, महागण्या आला. आश्चर्य हे की दारात धावत आले तो जानरावाने गळ्यात मिठी मारली. त्याच्या हृदयात आनंद मावेना. संत क्षणभर खरोखरच शांत दिसले. राम भरताची भेट व त्यातील आनंद हा त्या ठिकाणी हजर राहणाऱ्यांनी खात्रीने अनुभवलाच असेल. कारण तुका म्हणे विश्वासे, जिंकी काळा तेही ध्यासे. दोघेही हसत नाचत घरात आले. सारजाने पूजा केली, प्रसाद वाटला आणि भंडारा करावयास आज्ञा मागितली. भंडारा. गण्या, महाकाय जाते, तूहच ते भरते. अर्थ समजला नाही, पण तर्काने समजणारे समजले की संताने भंडारा करावयास आज्ञा दिली आणि 1-2 नाही 10,000 लोक समाराधनेचा प्रसाद घेऊन तृप्त झाले. याचा सर्वाचा अर्थ हा नव्हे की संत मरणाऱ्या व्यक्तीला देवाशी झगडून वाचवितो. ज्याचं गंडांतर असेल तर त्याला मात्र ते टाळून उठवितात. देवाने आवाज दिल्यावर जो कोणीही असो 7 पडद्यातून तो बाहेर चालता होतो. पण मध्येच अजाणतेपणा काही कमी अधिक झाले तरच ते संत भगवंताजवळ भक्तासाठी प्रार्थना करतात. जानरावांबद्दल हाच अर्थ करून प्रत्येक भक्ताने निर्व्याप व लोकहिताकडे लक्ष देऊनच संतांकडे धाव घेतली तर त्यांचे अकल्याण कधीच होऊ देणार नाही. एवढा मतितार्थ कास. अशा रीतीने संतांनी आपल्या ठायी असणाऱ्या सामर्थ्याला थोडा वाव देताच त्याचा गवगवा आता जिकडे तिकडे होऊ लागला आणि आजारी व्यथाधीन आणि संसारातील गाऱ्हाण्यांचा लोंढा समर्थांकडे अहोरात्र वाहू लागला. संतांचे बोलणे समजेना, पण आलेला भक्त असो किंवा अभक्त, निंदक थट्टेखोर कोणीही असो, त्याचे काम झालेच म्हणून समजा. आणि याच कृपादृष्टीमुळे महाराजांना आता जास्त त्रास होऊ लागला. बंकटाने सेवेत कसूर केली नाही, पण तोही किती झाला तरी एक माणूसच. आपल्याकरता यांना कष्ट सहन करावे लागतात हे संतांच्या लक्षात आले. आणि एके रात्री संत मुद्दामच झोपेच्या सोंगाने जो एका दालनात झोपले तो उठलेच नाही. बंकटाला तळमळ लागली. सारखा येर जरा घाली, पण उठवण्याची हिंमत नव्हती. बाहेर लोक तटस्थ. महाराज जेवले नाही, मग सगळ्यांनी जेवायचे कसे? ह्या विवंचनेत संध्याकाळ आली आणि जमलेल्यांपैकी 5-6 जिद्दीने बसलेले आढळले. महाराज संध्याकाळी उठले, 2 घास अन्न खाल्ले आणि म्हणाले, बंकटा, माझ्यासारख्या फकीराच्या मागे लागून तुला काय मिळणार? आमचे मन येथे लागत नाही, वाटते जावे दुसरीकडे. हे शब्द बंकटाने ऐकले मात्र तो एकदम गहिवरला आणि पाय धरले. चुकलं का काही महाराज? वडील तर बोलले नाही ना? आई वडिलांना घेऊन आला आणि सर्वांनी विनविलं, महाराज क्षमा करा,
आपण वाटेल ते करा, पण आमचं घर सोडू नका. महाराज घरात आले तेव्हापासून लक्ष्मीने ह्या घरात दुप्पट वास केला आणि भवानीरामला चणचणती कशी आठवली नव्हती. सर्व लोक उदास झाले. कुठे काहीतरी चुकले खास. त्या दिवशी मोजक्यात 5-6 भक्तांनी कशी बशी आरती पूजा प्रसाद केला. रात्री संत झोपले, सारे झोपले. बंकटाला झोप येईना. संताबद्दल त्याच्या मनात विचार सुरू झाले. मी त्यांच्या सेवेच्या लायक नाही का? आणि आहे असे म्हटले तरी हा विचार त्यांनी का केला? ह्या विचारातच असता बंकटाला निद्रादेवीने आळविले. नवे महाराजांनी त्याच्या डोळ्यावर मायेचे पांघरून टाकले. बंकट झोपला आणि संत घराबाहेर पडले. सकाळी सकाळी बंकट उठला, पण संत नव्हते. कासावीस अंतःकरणाने महाराज म्हणताच त्याचे हृदय भरून आले.